सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड कोर्टात सुनावणी झाली। या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे। दरम्यान आज आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र जबाब कोर्टाला सादर करण्यात आले। त्याचबरोबर देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओही सादर करण्यात आलाय। त्याशिवाय आरोपी वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी सीआयडीने अर्ज केलाय। त्यावर कराडकडून अजून उत्तर आलेलं नाहीये। आपल्यावरील सर्व खटले रद्द करून यातून निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज कराडतर्फे करण्यात आलाय। त्यावर 24 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीला सीआयडी तर्फे उत्तर दिलं जाईल। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे। यावरती न्यायालयाने सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिलं जाईल। त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती। त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।